काय रे सोहम? सारंगच्या जीवावर उठलेल्या जगन्नाथने तर हे काम केलं नसेल ना? नाही, पण जगन्नाथ तर सावलीला आपली लेक मानतात. मग आपल्या लेकीच्या सुखाच्या आडीत ते काय येतील? नाही ते सगळं ठीक आहे. हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. त्याचं मी बघतो काय करायचं ते. फक्त आईपर्यंत ही गोष्ट पोचवू नका. तिला उगाच स्ट्रेस येईल. हो, तू नको त्याची काळजी करू. आयुष्यात एकदाच प्रेम केलं मी, आणि तेही तुझ्यावरच. मी तुला विसरणं शक्य होत नाहीये, पण तुझ्या आठवणी डोक्यात ठेवणं जड झालंय मला आता. तुझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा भोगतोय मी. हॅलो जगन्नाथ साहेब, हो कॉन्सर्ट मध्ये लाईट येण्याच्या अगोदर ती सावली आणि सारंगचे भाऊ ना त्याला सांभाळत घेऊन गेले. मला वाटतं ते घरीच गेले असावेत. एक काम कर, या भैरवी वजेला दे सोडून. असंही तिचं काम झालंय. ह्या वेळेस सुद्धा अपेक्षित प्रमाणे आपल्याला काही यश मिळालेलं नाही. कदाचित वेळ आपल्या बाजूने नसेल, बघू. हा, पण एक मात्र, ऐन वेळेस लाईट कोणी घालवली ना त्याचं फुटेज मला हवंय. एवढं जरा बघ. हो ना? त्याला काय म्हणतात माहितीये ना? पोडगेपणा. सारंग माझा मुलगा आहे, मी ओळखते त्याला. या जन्मात काय, पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही, आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही. हे तुला माहित असून सुद्धा तू हे सगळं का करतेस? आणि का अजूनही माझ्या घरात राहतेस तू? का? मी माझा पत्नी धर्म निभावते. काय 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 म्हणालीस? परत बोल. काय काय परत बोल? ऐकू नाही आलं मला. काय पत्नी धर्म असं म्हणालीस तू? जे ना आता माझ्या सारंगनीच काय, या घरातल्या कोणीच स्वीकारलेलं नाहीये, कोणाला मान्य नाहीये. तो पत्नी धर्म तू निभावणार आहेस? त्यात काय असेल ग? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सारंगने तुला कधीतरी असं दर्शवलंय का ग की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला तुझी काळजी वाटते, त्याला तू आवडतेस, किंवा तो कधीतरी बायको म्हणून तुझा स्वीकार करेल असं कधीतरी त्यांनी दर्शवलं तुला? नाही ना? आई, जरा आरशात जाऊन स्वतःचा चेहरा बघ. स्वतःला बघ आणि आठव, माझा सारंग कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो, आणि मग तूच विचार कर, तू शोभतेस माझ्या सारंगला? माझं घर बघ एकदा आणि तुझं घर आठव. माझ्या घरातली माणसं बघ, त्यांचं राहणीमान बघ, आणि तुझ्या घरातली माणसं आठव. आहे तुलना तुझी आणि आमची? नाही ना? तसं सारंगला सुद्धा वाटत नाही. सारंग कधीही बायको म्हणून तुझा स्वीकार करणार नाही, हे डोक्यात पक्क कर. पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही, आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही. का रडतेस सावली? तू? हो मीच. का ग, मला बघून आश्चर्यचकित झालीस का? आठवतंय ना तुला, लहानपणी तू आईकडे आकाशात दिसणारा चंद्र मागितला होतास. तेव्हा आईने एका पाण्याच्या वाडग्यात चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं आणि म्हणाली, घे, हा तुझा तुझा चंद्र. बराच वेळ तो चंद्र मिळवण्यासाठी तू धडपडत होतीस. तू त्या वाडग्यात हात घालायचीस, पण तुझ्या हाताला काही लागायचं नाही. आठवतंय तेव्हा आई काय म्हणाली होती? तुझ्या वाट्याचा चंद्र एवढाच पोरी, वाडग्यातल्या चंद्राच्या प्रतिबिंबा एवढा.
माहितीये आई तसं का म्हणाली असेल? कारण तिला माहित होतं तो चंद्र तुझ्या नशिबात नाही. सावली, तुझ्या समोर पाण्यात दिसणारा चंद्र तुला जवळ वाटत होता, पण तो तुझा नव्हता. तू त्याच्याकडे फक्त बघू शकत होतीस ग, पण त्याला स्पर्श करू शकत नव्हतीस. त्यानंतर या जगाने कधीच तुला तुझा चंद्र मिळू दिला नाही. का विचार? तुझ्या या रंगामुळे आणि तुझ्या या रूपामुळे. हो, पण तुझा आवाज छान आहे, छान गातेस तू. पण रूप आठवतंय ना तुला? गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात, पाहुण्यांच्या लग्नात, शुभ कार्यात तुझ्या रंगरूपामुळे तुला मागेच राहावं लागायचं. आणि वंदन गीत सादर करीत आहे तारा वजे. ह्या असल्या मुलीला बघायला आलो आपण. मुलीला बघतात पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग. झाकायचा किती प्रयत्न केला तरी दिसायच्या गोष्टी दिसतातच. ही मुलगी तुला सुंदर दिसते. घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं, एकदा. तुला असं एक तरी क्षण आठवतोय का की कोणी कधीतरी तुझ्या रूपावर भाळून तुझ्याशी प्रेमाने बोललंय?